आज आपण इथे ना हिरव्या मुगापासून कुरकुरीत आणि क्रिप्सी चविष्ट असा डोसा बनवणार आहोत. ही डोसा खायला खूप हेल्दी आहे, बनवायला अगदी सोपा आहे. 2 ते 3 वस्तूपासून बनवून तयार होतो आणि खायला तो खूप सुंदर लागतो. आणि जसे तुम्ही मार्केटमध्ये भेटतात ना, अगदी तसा क्रिप्सी बनतो. तर आता त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे अगोदर ते पाहून घेऊया. एक मिक्सर जार घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी रात्री भिजलेले स्वच्छ धुवून पाणी काढून मूग घ्यायचे आहेत. आता हिरव्या मुगाचा डोसा बनवतोय. हिरवे मूग खाण्यासाठी खूप हेल्दी असतात. आता हे 1 वाटी मूग मिक्सर जारला टाकायचे. इथे तुमचे अंकुरित मूग असले तरी देखील चालतील. त्याच वाटीने अर्धी वाटी एवढी आपल्याला तांदळाची पिठी घ्यायची आहे. जर आता तुमच्याकडे तांदळाची पिठी नसेल तर तुम्ही काय करू शकता हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आता ही पिठीसुद्धा त्यात टाकून घेतली. 1 इंच अद्रक टाकायचं, 1 हिरवी मिरची घालायची, साधारण अर्धी ते पाऊण वाटी एवढी कोथिंबीर. कोथिंबीरमुळे ना आपल्या डोशाला हिरवागार छान असा कलर देखील येतो. आवश्यकतेनुसार थोडे पाणी घालायचे, मिक्सर बंद करायचा आणि मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं. जसं की आपण इडली डोशासाठी बॅटर बनवतो अगदी थोडं थोडं पाणी घालून तसं बनवून घ्या. मी इथे तुम्हाला दाखवले अगदी असं बॅटर झालं पाहिजे. आता या बॅटरला आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे, म्हणजे डोसे सोडायला सोपे जाईल. आता ही बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर 1 चमचा चवीपुरते मीठ घालायचे, अर्धा चमचा पिठी साखर घालायची. इथे तुम्ही साखर घातली तर चालेल, पण इथे साखर विरघळत नाही लवकर म्हणून मी पिठी साखर वापरली. साखरेमुळं काय होतं ना, आपला डोसा कुरकुरीत होतो. आता इथे बॅटरसुद्धा छान असं रेडी झालेलं आहे. अगदी असं बनवायचं. गॅसवरती तवा ठेवायचा, तव्यात छान प्रीहीट म्हणजे गरम होऊन द्यायचा. नंतर त्याला ऑइलनी ग्रेस करून घ्यायचं. ऑइलनी व्यवस्थित ग्रेस करून झाल्यानंतर आपल्याला याच्यावरती पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे. पाण्याचा शिंतोडा मारला की काय होतं की आपला डोसा बनवण्यासाठी तवा रेडी होतो. छान असं टिश्यू पेपरने किंवा सुती कापडाने पुसायचा. व्यवस्थित प्रीहीट झालेला आता इथं डोशाचा तवा आहे. आता याच्यावरती आपल्याला बॅटर सोडायचं आहे. एका पळीने याच्यावरती बॅटर सोडल्यानंतर पळीचा पाठीमागचा भाग असतो ना, त्यांनी असं घासून छान असा गोल फिरवत डोसा सोडायचा. यामुळे काय होतं, डोसा पातळ आणि व्यवस्थित सोडला जातो. काही काही जण काय करतात, डोसाचं बॅटर त्यावर टाकले की हलक्या हाताने फिरवतात. त्यामुळे त्यांचा डोसा जाड होतो. जाड झाल्यामुळे तो क्रिप्सी होत नाही. मग तो म्हणतात की आमचा डोसा व्यवस्थित होत नाही. पण तुम्ही काय करा, पळीची पाठीमागची साईड असते ना, त्यांनी छान असं प्रेस करून व्यवस्थित त्याला हे करा. पण जर तुमचा डोसा चिटकून येत असेल तर तुमचा तवा व्यवस्थित प्रीहीट झालेला नाही असे समजून घ्या. आता इथे डोसा छान असा बनवून तयार झालेला आहे. एकदम क्रिप्सी, खायला खूप सुंदर लागतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आता इथे सुद्धा मी आणखी तवा प्रीहीट करून घेतलेला आहे. छान पाण्याचा शिंतोडा मारून स्वच्छ करून घेतला आणि नंतर छान घासून असा डोसा सोडून घेतला. असे जर तुम्ही मी जसे सांगितले तसे डोसे सोडले ना, एकदम कुरकुरीत क्रिप्सी बनवून तयार होतात. आणि वरून थोडंसं असं ब्रशने ऑइल लावा, त्यामुळे ना तो छान असा क्रिप्सीपणा येतो. आता इथे तुमचा दुसरा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह झालेला आहे की डोसा सोडल्यानंतर जाड का होतो, तोही प्रॉब्लेम गेला. आता मी तुम्हाला सांगते की जर तुमच्याकडे तांदळाची पिठी नसेल तर काय करायचं. तर तांदळाची जर पिठी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ना, जेव्हा मूग भिजाय घालताना 1 वाटी मूग भिजाय घातलं तर अर्धी वाटी तांदूळ भिजायला घाला आणि सकाळी दोन्हीही छान असं मिक्सरला फिरवून घ्या. त्यामुळे काय होईल की जसं अगदी आता इथे पिठी वापरली होती ना आपण तांदळाची, त्याच्या जागी तुम्ही तिथे तांदूळ बारीक करून घ्या, ते रात्री भिजवलेले. त्यामुळे सुद्धा डोसा छान असा क्रिप्सी बनवून तयार होईल. अगदी प्रमाण परफेक्ट असेल. जर तुम्ही इथे 2 वाट्या मूग वापरत असाल तर 1 वाटी तांदळाचे पीठ किंवा तांदळ भिजायला घालून ते वापरा. मग त्यासाठी तुम्हाला असे कुरकुरीत डोसे भेटतील. छान असं कुरकुरीत डोसे बनवून तयार झालेले आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, डोसे आवडले का, हे सुद्धा मला तुम्ही कमेंट्सद्वारे नक्की सांगा. आणि हो, तुम्हाला मी इथे त्यातला एक डोसा छान असा फोडून सुद्धा दाखवते की किती क्रिप्सी आणि छान बनवून तयार झालेला आहे. खायला सुद्धा खूप सुंदर लागतो. चला तर पुढे भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत